शहराचं घर आहे काँग्रेस भवन हे या शहराच्या सर्वसामान्यांचा आवाजाचं नाही का ठिकाण आहे। त्यामुळे आज जर काँग्रेस भवनवर चुकीचं काही जर झालं तर भाजपचं कार्यालय फोडण्याचं काम सुद्धा आम्ही नक्की करू। पण कुठेतरी आम्ही या आंदोलनातून इथून विचलित व्हावं म्हणून पुणे भाजपने केलेला हा रडीचा डाव आहे। भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल एवढं नक्की आहे। मात्र तुम्हाला आंदोलनाची परवानगी दुसऱ्या ठिकाणी दिली जाते आणि भाजपला काँग्रेसच्या जवळ आंदोलन करण्याची परवानगी। पुणे पोलिसांसारखा नाही का रडकं पोलीस दल मी पाहिलं नाही। जर पुणे पोलीस आम्हाला या ठिकाणी अमित शहाच्या रूटवर आंदोलनाला परवानगी देत नाही, मात्र आम्ही इथं नाही का आंदोलन करत असताना जर त्या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्ष कार्यालयावर नाही का मोर्चा काढण्याकरता किंवा हल्ला करण्याकरता जर भाजपच्या नाही का नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मुभा दिली जात असेल तर पुणे पोलीस किती नका या ठिकाणी नका चुकीचं घाणेरडं राजकारण करतंय हे सत्य या ठिकाणी समोर उघडकीस येत आहे। कसला स्टंट आहे? अमित शहा ज्यांचे नाही का या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात माखलेले आहेत ते पुणे शहरात येतात, त्यांना जाब विचारू नये, त्यांना त्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देऊ नयेत। ज्यांच्या दिल्ली पोलिसांनी अमित शहाच्या नेतृत्वाखालच्या दिल्ली पोलिसांनी शेकडो विद्यार्थिनींचा विनयभंग केला दिल्लीमध्ये, तो जाब आम्ही विचारू नये। आणि अशा प्रकारे जर होत असेल तर मात्र पुणे पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांनी एकीकडे रात्रीपासून डिटेन करून वेगवेगळ्या चौक्यांमध्ये डांबून ठेवलंय आणि या ठिकाणी जर आमच्याच काँग्रेस पक्ष कार्यालयावर भाजपचा जर का या ठिकाणी मोर्चा किंवा हल्ला होत असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही। हे आंदोलन आम्ही इथून हलणार तर नाही, पण हे आंदोलन झालं तर मात्र भाजपच्या कार्यालय सुद्धा आम्ही सोडणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी देऊ। ते असं म्हणतायत की प्रशांत जगताप यांना सद्बुद्धी देऊ। या ठिकाणी प्रशांत जगतापांना सुबुद्धी देण्याची नाही का अक्कल या ठिकाणी मला त्यांनी शिकवण्याची गरज नाही। आम्ही मागच्या 27-28 वर्षापासून राजकीय सामाजिक जीवनामध्ये आहोत, त्याच्यामुळे आज जर या पद्धतीने जर होत असेल तर मात्र आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ एवढं मात्र नक्की नाही। मात्र ते असं म्हणतायत की प्रशांत जगताप यांचं जे आंदोलन आहे ते स्टंट आहे, तुम्ही स्टंट करण्याचा प्रकार करताय असं त्यांचं म्हणणं असं आहे। मी तर अमित शहाच्या नका ऑन रोड किंवा त्यांचा जो राहायचा मार्ग त्याच्यावर आंदोलनाची परवानगी मागली होती। मी घाबरणारा प्रशांत जगताप नाही। भाजप घाबरली किंवा सत्ताधारी पक्ष घाबरला म्हणून त्यांनी आम्हाला जागा बदलून दिली, पण हे होत असताना जर आमचं इथं आंदोलन चालू असताना जर काँग्रेस पक्ष कार्यालयावर जर मोर्चा येत असेल किंवा हल्ला होत असेल तर मात्र भाजपच्या कार्यालयावर पण आम्ही तसंच मोर्चा नेऊ हा इशारा आम्ही त्यांना देऊ। तुमच्या आंदोलनाला सातारा रस्त्यावर परवानगी दिली आणि भाजपचं आंदोलन मात्र बालगंधर्व चौकात म्हणजे काँग्रेसच्या कार्यालयाच्या जवळ आहे। पोलिसांचा हा दुटप्पा पुणे पोलीस कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समोर रेड कार्पेट घालते असा आमचा थेट आरोप आहे। नाही, मात्र भाजपचं तुम्हाला विरोध करण्याचं कारण काय? आज काँग्रेस असं आहे की अमित शहाचे हात रक्ताने माखलेले आहेत, विद्यार्थ्यांचं रक्त त्यांच्या हाताला आहे, त्याच्यामुळं त्यांना होणारा विरोध हा आपल्या शहरात होतोय। ही कुठेतरी मिरची नका या ठिकाणी भाजपच्या नका कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना लागली, त्याच्यामुळं अशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला हिनवण्याचा किंवा आम्हाला या ठिकाणी चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण भाजपचं आम्ही हे आव्हान स्वीकारलं, भाजपला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ। तुम्ही मग भाजप कार्यालयावरती जाणार? तर निश्चित जर आमच्या कार्यालयावर कोणी चालून आलं तर त्या ठिकाणी भाजपचं कार्यालय आम्ही सोडणार नाही। गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही कार्यालयामध्ये होतात, मात्र भाजपचे कार्यकर्ते तिथपर्यंत आले नाहीत। आता तुम्ही सातारा रस्त्यावर आलात तर ते असं आहे की या ठिकाणी हे आमचं आंदोलन विचलित व्हावं यासाठीचा हा प्रयत्न आहे। प्रखर देशभक्त असे पोस्टर घेऊन कार्यकर्ते